कोकणातली वाट ही वळणावळणाची, अवघड घाटांची। मात्र सध्या पावसात कोकणातल्या रस्त्यांवर दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार घडतायत। नुकताच झालेल्या पावसात दरड कोसळल्यानं परशुराम घाट तब्बल 2 दिवस ठप्प झाला होता, तर पर्यायी वाहतुकीचा चिपळूण कराड घाट सुद्धा दरडी कोसळल्यानं ठप्प झाला होता। मात्र आता दरड कोसळण्याचे हे प्रकार थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं मास्टर प्लॅन तयार केलाय आणि यासाठी थेट भूवैज्ञानिकांची मदत घेतली जाणार आहे। जिओलॉजिकल सर्वेच्या लोकांना यामध्ये घेऊन अँड आमचे नॅशनल हायवे पीडब्ल्यूडीच्या लोकांना घेऊन एक डिटेल सर्वे करून घेऊन त्यामध्ये काय करता येते इन टर्म्स ऑफ उसको स्टेबलाइज करण्यासाठी, स्लोप स्टेबलाइज करण्यासाठी मी प्रयत्न करू। बिकॉज खूप जास्त लोकेशनवर हे लँडस्लाईडचे आमचे मेजर नॅचरल कॅलॅमिटीचे इश्यू आहे रत्नागिरीमध्ये। सो एकदा सर्वे झाल्यानंतर आम्हाला कळेल की किती जागेवर करावं लागेल, काय करावं लागेल, किती एस्टिमेट आणि किती पैसे लागेल, देन वी विल डिसाईड की कसं करायचं त्यामध्ये। रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत कशेडी, भोसते, परशुराम, आरवली, कामथे, निवळी, हातखंबा, वेरळ असे घाट लागतात। हे घाट मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात कठीण आणि धोकादायक घाटांमध्ये मोडतात। दरड कोसळण्याचा धोका या घाटांमध्ये सर्वाधिक आहे। मात्र जिल्हा प्रशासनाच्या या अभिनव प्रयत्नांना यश आलं तर कोकणची वाट नक्कीच सुरक्षित होईल। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।